रोजगार पतपेढीच्या माध्यमातून घरोघरी पोहोचलेले कशी आपण ह्या युवकांना मदत करू शकतो असे आमचे नौशाद भाई शिकलगार यांना मी समाज भूषण पुरस्कार संस्थेचे सेक्रेटरी संदेश सोनवणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येत आहे। जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे नौशाद भाईंचं। त्याचबरोबर त्यांच्या सहचारिणी मल्लिका शिकलगारी सुद्धा इथे आलेले आहे। आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचंही स्वागत केलं पाहिजे आहे, कारण त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभ्या राहणाऱ्या आमच्या वहिनी शिकलगार साहेबांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत 2 मिनिटात व्यक्त करायचं आहे। हॅलो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीच्या निमित्तानं गोरेगाव प्रतिष्ठान आयोजित त्या कार्यक्रमासाठी उपस्थित आणि ज्यांचं मार्गदर्शन व्याख्यान आपण ऐकलं त्या मयुरा सावी कदम साहेब, ज्यांना माझ्याबरोबरच आज जीवन गौरव पुरस्कार मिळाला, ते आमचे मार्गदर्शक रमेश शिंदे, माझ्यानंतर ज्यांना पुरस्कार मिळणार आहे तर माझे तरुण मित्र आणि गोरेगावमध्ये सामाजिक काम कसं करावं याचा एक धडा घालून देणारे दीपक सोनावणे, गोरेगाव प्रतिष्ठानचे बाबा शिंदे, संजय सोनावणे, निलेश दुप्पे, आनंद साबळे, संतोष साबळे, दीपक घोडेराव आणि सर्व सहकारी, त्याचप्रमाणे समोर बसलेले माझे शिकलगार समाजाचे माझ्या खांद्याला खांदा लावून लढणारे कार्य करणारे माझे सर्व सहकारी, शिकलगार सहकारी पतपेढीचे माझे सर्व संचालक आणि बंधू भगिनींनो, खरं म्हणजे सर्वप्रथम मला हा पुरस्कार दिला त्याबद्दल मी गोरेगाव प्रतिष्ठानचे मनपूर्वक आभार मानतो आणि गोरेगाव प्रतिष्ठानचं अभिनंदन देखील करतो, कारण आज आपण बाबासाहेब आंबेडकरांची जयंती या ठिकाणी साजरी करत असताना देशामध्ये जे काही वातावरण आहे ते आपण सर्व जाणतो आणि हे जाणत असताना देखील बऱ्याच ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत असताना ऑर्केस्ट्रा असेल, नाचगाणी असेल, अशा प्रकारचे कार्यक्रम करत असतात, परंतु एक वैचारिक मांडणी, सामाजिक भान ठेवून गोरेगाव प्रतिष्ठानने आज हा जो कार्यक्रम केला आहे त्याबद्दल मी त्यांच्या मनापासून आभार मानतो, कारण आज जर त्यांनी ऑर्केस्ट्रा ठेवला असता या ठिकाणी तर उभं राहायला जागा मिळाली नसती, बसायला सोडूनच द्या, परंतु उभं राहायला जागा मिळाली नसती आणि त्यामुळे या प्रतिष्ठानने बाबासाहेबांचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी हा जो कार्यक्रम आयोजन केला त्याबद्दल त्यांचा आभार मानतो। आज मला जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला। आपल्या सर्वांना माहिती आहे की शिकलगार समाज हा मागासवर्गीय मागास, अतिमागास असा समाज आहे आणि या समाजाचं आम्ही गेली 25-30 वर्षे काम करत आहोत। त्या समाजाचं काम करत असताना 30 वर्षापूर्वी समाजाची परिस्थिती अतिशय वाईट होती। समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाण अतिशय कमी होतं, परंतु आम्ही महाराष्ट्र शासनाशी भांडून आमच्या समाजाला भटक्या जमातीच्या सवलती मिळवून दिल्या आणि ज्यामुळे आमच्या समाजाचे आज महाराष्ट्र शासनामध्ये असेल, केंद्रामध्ये असतील, क्लास 1, क्लास 2चे अधिकारी आहेत, इंजिनियर झाले, डॉक्टर मोठ्या प्रमाणामध्ये झालेत आणि हे काम आम्ही करत आहोत छोट्या मोठ्या प्रमाणामध्ये आणि खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचा विचार आम्ही या ठिकाणी शिकलगार समाजामध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहोत आणि करत असताना माझे सर्व सहकारी मला सहकार्य करतात आणि आज हा जो पुरस्कार दिला आहे हा मला नसून हा माझ्या समाजासाठी आहे असं मी मानतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा आभार मानून माझं पूर्ण करतो। धन्यवाद। जय हिंद, जय भारत।